नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर तुम्ही जसं बघितलं की लग्न लागलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही नवरीला घेऊन निघालो आहोत कासोदा या ठिकाणी। आणि इकडं पुढे माझ्या दोन मावश्या येऊन गेल्या होत्या, संगीता मावशी आणि छोटी मावशी। त्यांनी येऊन हे सगळं डेकोरेशन केलं आणि गृहप्रवेशची सगळी तयारी केली त्यांनी। आणि तुम्ही बघू शकता की किती छान अशी तयारी त्यांनी केलेली आहे। खूप सुंदर असं त्यांनी सजवलं होतं आणि धावपळीने ते आधी पुढच्या गाडीमध्ये बसून आले आणि त्यांनी हे सगळं सजवून ठेवलं आणि मग आम्ही नंतर उशिरा आलो आणि घरी पोचायला आम्हाला जरा वेळच झाला, म्हणजे अंधारच झालं होतं। आणि नेमकं आज आहे ना लाईटच नव्हती, लाईट असतं तर व्हिडिओ आणखीन खूप छान आला असता, पण ठीक आहे काही हरकत नाही। तर इकडे ही गाडी आलेली आहे नवरदेव नवरीची आणि सोबत आम्ही दोघं बहिणी पण होतो आणि त्याच्यातच नवरीची वहिनी बहीण वगैरे हे पण होते, नवरीसोबत आलेल्या पाहुणे। फक्त आताच नाही, शेवटचे 2-3 फोटो ओके एक मिनिट खास नाही नाही, मी फोटो काढला तुमच्या बरोबर गेले, फोटोला सेटअप करावं लागतं काय बिलकुल हे बघा आपण काढतो आज नाही काढणार वाळून आहे ना माधुरी चार होते तिकडे टाकून ते बी देऊन वेगळं काम चालू केलं वेगळं काम चालू केलं नवीन काम सुरू केलं। तांदूळ केव्हा देऊ मग? हा तू इथे बघा दिवा घेऊन हे बघ फोटो काढू दे त्यांना। ओके 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 आता नाव घ्यायचं सुंदर, थांबा एक मिनिट या। श्री गुरुदत्तांच्या रूपाने दिसतात मला ब्रह्म विष्णू आणि महेश ललितरावांचं नाव घेऊन करते मी गृहप्रवेश। नवीन घ्या, प्रीतीने नाव ऐकलेलं नाहीये। हा मी ऐकलं नाही। स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी आपुल्या रेशीम दाटी जुळून येती रेशीम दाटी आवे तुझे तुला मी तुझ्यासाठी।